आयुष्यातले अनेक वर्ष त्यांना राष्ट्रसंतांच्या सहवासात कार्य करण्याची संधी मिळाली, सहवास मिळाला, असे आदरणीय जनार्दन पंत बोधे गुरुजी, मंचावर उपस्थित आमचे अध्यक्ष माननीय अमित सोले, सर्व सन्माननीय अतिथीगण, उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाकरता जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक थोर संत होते, समाज सुधारक होते आणि राष्ट्र निर्माते होते। खंजिरी भजनाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेमध्ये त्यांनी समाज जागृतीचं कार्य केलं आणि त्यामध्ये जातीभेद, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता याचा प्रखर विरोध करत लोकांचं प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार, लोकसंस्कार यातून लोकांना आणि समाजाला बदलवण्याचं कार्य केलं। हा समाज खऱ्या अर्थाने चांगला करायचा असेल, या राष्ट्राचं पुनर्निर्माण करायचं असेल तर याकरता काय आवश्यक आहे हे समजून घेऊन त्यांनी लोकशिक्षण, स्वच्छता, ग्रामीण विकास, स्वावलंबन आणि राष्ट्रभक्ती याचं बीज सामान्य जनतेमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे राष्ट्रसंत हे एक विचारधारा होती, एक फिलॉसॉफी, आणि विशेषतः आपण सगळेजण संगीत प्रेमी आहोत। संगीतामध्ये स्वर आहे, सूर आहे, ताल आहे, पण स्वर हे सूर, ताल हे सगळे जे आहेत, वाद्य आहेत, याचा संगम होऊन जेव्हा आनंद मिळतो तो अजून जास्त जेव्हा मिळतो ज्यावेळी उत्तम शब्द, उत्तम रचना, उत्तम कविता होते आणि या दोघांच्या संगमामधून जे उत्तम गीत सादर होतं त्याचं मन, आत्मा आणि शरीरावर एक परिणाम होतो आणि तो जो परिणाम होतो त्यातून त्या माणसाच्या व्यक्तिगत, सामाजिक, मानसिक सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये एक सुधार होतो, एक परिवर्तन होतं। आणि म्हणून हे जे शब्द आहे, जे संगीत आहे, जे सूर आहे, जे ताल आहे, हे समाजाला बदलवणारे आहे, हे केवळ मनोरंजन नाही आहे। आणि म्हणून आपल्या समाजामध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामधून आपण त्याचा वापर करतो, त्या सगळ्यांमध्ये त्याचा केंद्रबिंदू व्यक्तीला बदलवणं आणि समाजाला बदलवणं आणि राष्ट्राला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करणं हा भाव आहे। हा भाव तुकडोजी महाराजांच्या भजनातून सातत्याने व्यक्त झाला। आपल्या देशाला संतांची मोठी खऱ्या अर्थाने एक पार्श्वभूमी मिळालेली आहे आणि त्यामध्ये अनेक संत आहेत, त्याच्या खूप मोठ्या मोठ्या रचना आहेत। माझी आपल्यालाही विनंती आहे, आपण कधी प्रयोग करून बघा की आपण जेव्हा एखादं गीत ऐकत असतो त्याची चाल सुंदर असते, त्याचं संगीत, ताल, सूर, स्वर हे सगळे आनंद आपण घेत असतो, पण जेव्हा त्याचे एक एक शब्द जेव्हा आपण ऐकतो, ते शब्द असतात, ते शब्द काही वेळा रसगुल्ल्यासारखे आपल्या जिभेवर जसा आनंद देतात तसे आपल्या हृदयात आणि मनालाही पण आनंद देतात आणि यातून समाज बदलतो। आपल्या इथे महेश योगी म्हणून मोठे संत होऊन गेले, त्यांनी म्युझिक थेरपी या विषयात, अर्थात आपल्याकडे आपण साधारण सार्वजनिक जीवनामध्ये एका पायरीपर्यंतच विचार करतो। आपण महाराजांवर श्रद्धा ठेवतो, गीतं म्हणतो, त्याचा आनंद घेतो, आपल्या जीवनाला त्याचा मन, आत्मा, शरीर सगळ्यांना आनंद मिळतो, हे तर आहेच, पण याच्या पलीकडे जे भाव त्यात व्यक्त झालेले आहेत त्याच्या अनुरूप समाज बदलला पाहिजे। म्हणजे ग्राम विकास, या तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता आणि त्या ग्रामगीतेमधली संकल्पना ग्राम विकास, जर आपण खऱ्या अर्थाने त्याचा विचार आणि शब्द आणि भावार्थ समजलो असेल
तर ग्रामीण विकास कसा करायचा आहे, कसा व्हायचा आहे हे त्या गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून तो करून यशस्वी करणारे आदर्श गाव बनवणं, हे जेव्हा यशस्वी होईल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराजांनी सांगितलेला ग्रामविकास हा आपण पूर्ण केला असं आपल्याला म्हणता येईल. मला जास्तीत जास्त शेतीमध्ये मी काम करतो. सध्या आम्ही एका कन्सेप्टवर काम करतो आणि तो कन्सेप्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर. आणि त्याच्यावर परवा तिथे आमच्याकडे 2 वर्कशॉप आणि त्यांनी अतिशय सुंदर आहे की आता आम्ही ते विदर्भात त्याचा प्रसार करणार आहे. त्याच्यात लक्षात असं आलं की हे काय आहे, तर जसं माणूस आहे तसा झाड आहे आणि त्या झाडाला जी उत्तम वाढ करायची असेल, उत्तम फळ यायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर मायक्रोसॉफ्ट आणि गुगल कंपनीने अमेरिकेमध्ये याच्यावर संशोधन केलं. त्यांच्याशी आता आम्ही सहकार्य केलं आणि अमेरिकेच्या सॅटेलाइटवरून माझ्या शेतात लागलेल्या संत्र्याच्या झाडामध्ये काय सुरू आहे आता कळणार आहे. ते मोबाईल बरोबर लिहून येणार आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये एकरी 8-10 हजार रुपये खर्च आहे. तो कसा कमी करता याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये एक मौसम विज्ञान जे हवामान शास्त्र आहे त्याचं एक छोटं स्टेशन आहे शेतामध्ये. जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे ते आहे आणि त्याची लिंक सॅटेलाइटशी आहे आणि सॅटेलाइटच्या लिंकवरून कळेल की आता झाडाला तहान लागली आहे, लगेच ड्रीप इरिगेशनने पाणी दिलं जाईल. मग झाडाला विटॅमिन्स कोणते कमी आहेत, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश कमी काय, तर सॅटेलाइट करून झाड सांगेल की मला हे पाहिजे आहे, ते आपल्याला कळेल. मग आपण ते स्प्रेइंगमध्ये ते त्याला घेऊ. मग झाड सांगेल की मला पुढल्या 8 दिवसामध्ये हा रोग माझ्यावर येणार आहे, तो यायच्या आधी आपण त्याच्यावर औषध फवारून तो रोग येणार नाही. आता हे सगळं जसं तुम्ही करताय की आपण जेव्हा आजारी पडतो ब्लड चेक करतो, थुकी चेक करतो, लघवी चेक करतो, सगळं करतो. त्याचे पॅथॉलॉजी रिपोर्ट येतात. मग MRI करतो, CT स्कॅन करतो, एक्सरे करतो, मग डॉक्टर औषध देतात. 15 दिवसांनी आपण बरे होतो. आता याच्यामध्ये असं आहे की एक लक्षात असं आलं की आपल्या इथे ग्रामविकास, कृषी विकास महाराजांनी सांगितलं, पण तो शब्दापुरता काही मर्यादित तेवढा राहणं त्याने होणार नाही. आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल कापूस झाला पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे. आपल्या इथे स्पेन मधल्या इथे आम्ही शेतकरी घेऊन गेलो होतो आपल्या अमरावती